प्रॅक्टिस सेट 4.1 क्वेश्चन नंबर 7 रीड आपण तो क्वेश्चन वाचून बघूया. प्रेझेंट एजेस ऑफ वत्सला अँड सारा are 14 years and 10 years respectively. After how many years the ratio of their ages will become 5:4? आता प्रेझेंट एजेस वत्सला आणि साराचं किती सांगा. प्रेझेंट एज ऑफ नुसतं लक्ष द्यायचं. प्रेझेंट एज ऑफ वत्सला इक्वल्स किती आहे सांगा. 14 years. प्रेझेंट एज ऑफ सारा 10 years. त्याने असं विचारलंय आफ्टर हाऊ मेनी इयर्स द रेशियो ऑफ देअर एजेस विल बी 5:4. मग आपण असं अज्युम करूया आफ्टर x years the ratio of their ages will be किती 5:4. मग आता सांगा वत्सलाचा आता एज किती आहे सांगा. मग आफ्टर x years तिचं एज किती होणार. 14 प्लस x. आता मला सांगा तुमचं वय आता समजा 15 वर्ष आहे. एक्झाम्पल आहे तुमचं वय आता 15 वर्ष आहे तर 5 वर्षांनी तुमचं एज 15 5 ला 75 होणार. बरोबर येईल ना झालं सगळं नाही. मग किती होणार सांगा 15 प्लस 5 होणार. मग वत्सलाचं किती होणार सांगा 14 प्लस x. हे वत्सलाचं एज होणार. याचा रेशो कोणाशी घ्यायचा आपल्याला साराचं x वर्षांनी किती होणार आणि हा रेशो त्यांनी किती सांगितलं. वत्सलाचं एज आफ्टर x years साराचं एज आफ्टर x years यांचा रेशो 5:4 म्हणजे 14 प्लस x अपॉन 10 प्लस x इज इक्वल टू 5:4. आता टर्म्स ट्रान्सफर करा. 4 into bracket 14 plus x is equal to 5 into bracket 10 plus x. 14 4 का 56 plus 4x is equal to 5 10 का 50 plus 4x transfer 50 and x म्हणजे 56 minus 50 is equal to 5x minus 4x. इकडे किंमत ट्रान्सफर केली सो डिफरन्स किती आला यांचा 6 is equal to x. x ची व्हॅल्यू मिळाली. त्यांनी हेच तर विचारले आफ्टर हाऊ मेनी इयर्स द रेशो ऑफ देअर एजेस विल बी 5:4. तर असं लिहायचं आफ्टर 6 years द रेशो ऑफ देअर एजेस विल बी 5:4. आणि चेक करून बघायचं. तर 6 वर्षांनंतर वत्सला किती वर्षाची होणार 6 वर्षांनंतर आणि सारा किती होणार. काढा यांचा रेशो काढा. 4 5 20 4 4 6 हे चेक करायचं. चल नेक्स्ट पुढचा क्वेश्चन वाचा. एक क्वेश्चन नुसतं बघून घ्यायचं. The ratio of present ages of Rehana and her mother is 2:7. After 2 years, the ratio of their ages will be 1:3. Find Rehana. What is Rehana's age? आता सांगा रेहाना आणि मदरचं एजचा रेशो किती दिलाय तुम्हाला. 2:7. The ratio नंबर 9 आहे. The ratio of present ages of Rehana and her mother is equal to 3:7. मग रेशो चा कॉमन मल्टिपल x. लेट देयर कॉमन मल्टिपल be x. Let their common multiple be x. Therefore, age of Rehana किती होणार 2x years. इकडे बघा रेशो. एज ऑफ मदर
7x years. क्वेश्चन बघा, कंडिशन अकॉर्डिंग टू कंडिशन. आता मला सांगा 2 वर्षानंतर रेहानाचा एज किती होणार? 2x + 2. नाही ऍडिशन होत नाही. 2x + 2 एवढंच म्हणायचं. मदरचा एज किती होणार? त्यावेळेस त्यांचा रेशो किती म्हणून सांगितलं? 1:3. मग आता रेहानाचं 2 वर्षांनी किती झालं? 2x + 2 अपॉन मदरचं किती झालं? त्यावेळेसचा रेशो किती आहे? 2:7 आहे ना? 5 आहे. ओके 2:7 म्हणजे 2/7. 2 वर्षानंतर हे रेहानाचं एज, 2 वर्षानंतर आईचं एज यांचा रेशो किती आहे? 2:7 किंवा 2/7. तसं सॉल्व्ह करायचं दाखवलं आता मी. 7 × 2x + 2. तुम्ही म्हणते आफ्टर 2x रेशो किती आहे? 1:3. सो ठीक आहे काय प्रॉब्लेम. 3 × 2x + 2 is equal to 1 × ब्रॅकेट ओपन करा. 6x + 6 is equal to 7x + 2. 6x ट्रान्सफर केले, 2 LHS मध्ये ट्रान्सफर केले म्हणजे 6 इक्वल टू 6 - 2 is equal to 7x - 6. हा डिफरन्स किती आला? 4. इथे किती आलं? x चा आन्सर 4. तर त्याने कोणाचा एज विचारलं? आईचं का रेहानाचं विचारलं? रेहानाचा एज किती वाचा इथं? रेहानाचा एज इक्वल्स किती असं ना? 2x म्हणजे 2 × 4. फायनल आन्सर 8. फायनल आन्सर 8 इयर्स. रेहानाचा एज किती आलं? 8. आता तो अलीकडचा प्रश्न तो का बाजूला ठेवला त्याचं कारण तुम्हाला आता सांगतो. एकच क्वेश्चन एवढा सोपा असून सुद्धा सरांनी का बाजूला ठेवला? क्वेश्चन व्यवस्थित वापर ना सगळ्यांनी. लक्ष पाहिजे सगळ्यांचं. 3 persons can build a small house in 8 days. To build the same house in 6 days, how many persons are required? सांगा. 3 लोकांना एक घर बांधायला किती दिवस लागतात सांगा? एकदम लहान घर, छोटं घर, 8 days लागतात. 6 दिवसात घर बांधायचं असेल तर किती दिवस लागतील असं विचारलं? तसं किती पर्सन? 6 दिवसात बांधायचं असेल तर किती वर्कर्स लागतील, किती कामगार पर्सन लागतील असं. आता तुम्हाला याच्यात काय शिकायला पाहिजे की मला? रेशो प्रपोर्शनचा एक पुढचा पार्ट आहे, तो म्हणजे इन्व्हर्स प्रपोर्शन म्हणजे काय, डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय हे त्याला माहिती पाहिजे. आता तुम्हाला सांगतो तात्पुरतं फक्त की इन्व्हर्स एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. ज्यावेळेस एक व्हेरिएबल इन्क्रीज होतं, व्हेरिएबल म्हणजे XYZ त्याच्या व्हॅल्यूज, त्यावेळी दुसरं व्हेरिएबल डिक्रीज होत असतं. किंवा जर फर्स्ट व्हेरिएबल डिक्रीज झालं तर सेकंड व्हेरिएबल इन्क्रीज होते. असे जे अपोजिट डिरेक्शन्स इथं असतात, अपोजिट डिरेक्शन्स, त्याला इन्व्हर्स व्हेरिएशन म्हणतात. त्याला काय म्हणतात? इन्व्हर्स व्हेरिएशन. अपोजिट डिरेक्शन्स. त्याचे खूप एक्झाम्पल तुम्हाला देतात. लक्षात. समजा तुम्ही क्लास सुटल्यानंतर घरी सायकलवरनं किंवा चालत, सहसा आपण सायकलचं एक्झाम्पल घेऊ. तुम्ही घरी चालत सायकलवरनं घरी चालत. समजा तुम्हाला घरात काहीतरी काम आहे किंवा घरी जाऊन त्यातनं परत तुम्हाला कुठं बाहेर जायचं असं काहीतरी तुमचं आधी ठरलंय. काय करता सांगा रे? तुमचा नेहमीचा रेग्युलर वेळ पण डोक्यात घ्या बरं का. म्हणजे मी क्लास सुटल्यानंतर सायकलवरनं रेग्युलर नॉर्मल स्पीडनं जातो आणि घरात 10 मिनिटात 15 मिनिटात पोहोचतो, जे काय असेल ते. आणि आज तुम्हाला काहीतरी काम आहे, बाहेर जायचं आहे, कुठे इकडे जायचं, तिकडे जायचं. काय करता सांगा तुम्ही? साहजिक सायकलचा स्पीड काय करता? सायकलचा स्पीड वाढवल्यावर तुम्हाला लागणारा टाइम काय सांगा? आणि असं पण समजा घरी जाऊन तुम्हाला काहीच काम नाही, निवांत टाइमपास करायचं, काही कामच नाही, संगड करणार, रस्ता तिकडे तिकडे थांबा, तिथं बघ तिथं बघ, असं करत. सायकलचा स्पीड थोडक्यात कमी करणार, घरी पोहोचायला वेळ काय लागणार? जास्त. म्हणजे
जेवढा स्पीड वाढवाल तेवढं तुम्ही लवकर पोहोचता की नाही. म्हणजे स्पीड वाढला की टाइम कमी होतो. स्पीड कमी केला तर टाइम वाढतो की नाही. ह्याला म्हणायचं इन्व्हर्स व्हेरिएशन. आणि इन्व्हर्स व्हेरिएशन मध्ये नेहमी दोन व्हेरिएबल्सचा प्रॉडक्ट कॉन्स्टंट असतो. आता हे कळण्यासाठी एक तुम्हाला एक्झाम्पल घ्यावं लागतं. लक्षात कमी जास्त कळण्यासाठी. हा बघा, समजा तुम्ही एखादं नॉवेल वाचायला घेतलं, एखादं लायब्ररीमध्ये कादंबरी आणली, मोठं गोष्टीचं पुस्तक नॉवेल आणलं तुम्ही, त्याला 1000 पेजेस आहेत. किती पेजेस आहेत सांगा? एवढं मोठं पुस्तक आहे. तुम्ही रीडिंग करता, दररोज किती पेजेस वाचता आणि किती दिवसात तुमचं बुक संपते, असं मी एक टेबल तयार करतो. पेजेसला एक्स म्हणतोय, डेजला वाय. दररोज एकच पेज वाचलं तुम्ही तर तुम्हाला 1000 डेज लागतील की नाही कॉमिक संपायला, काय ते नॉवेल संपायला. साहजिक आहे. पण ते जर समजा दररोज 2-2 पेजेस वाचले तर समजा दररोज तुम्ही 500 पेजेस वाचले तर 2 दिवसात पुस्तक संपलं. आज 500, उद्या 500, काम कमा. समजा कोणी म्हणलं मी जर दररोज 100 पेजेस वाचतो तर मला एवढे काही जमत नाही, मी 10 पेजेस वाचतो सर फक्त. 100 डेज मध्ये एखादं जरा स्पीड जास्त आहे, 20 सर मी 20 वाचतो, 50 दिवसामध्ये. एक गोष्ट ऑब्झर्व केली का, हे एक्स व्हेरिएबल इथं आहे, वाय व्हेरिएबल इथं आहे. 1 to 2 इन्क्रीज झालं, इथं 1000 ते 500 डिक्रीज झालं. म्हणजे एक व्हेरिएबल वाढले की दुसरं डिक्रीज होते. ह्यूज इन्क्रीज झालं, ह्यूज इन्क्रीज, ह्यूज डिक्रीज झालं, डिक्रीज. इथे डिक्रीज झालं. 500 to 100 म्हणजे काय झालं? डिक्रीज झालं ना. खाली 2 से 10 झाले मला इन्क्रीज. वर जे होतं त्याच्या बरोबर अपोजिट खाली व्हायला लागले. इथं परत डिक्रीज झाला, इथं मात्र इन्क्रीज, इथं इन्क्रीज. म्हणजे एक व्हेरिएबल वाढलं की दुसरं कमी, पहिलं कमी झालं की दुसरं वाढलं. अपोजिट डायरेक्शन असेल तर त्याला काय म्हणतात? इन्व्हर्स व्हेरिएशन. आणि इन्व्हर्स व्हेरिएशन मध्ये हा प्रोडक्ट, हा प्रोडक्ट, हा प्रोडक्ट, हा प्रोडक्ट, हा प्रोडक्ट, हा प्रोडक्ट सेम असतो किंवा इक्वल असतो किंवा कॉन्स्टंट असतो. तुम्ही बघा हा प्रोडक्ट किती येतो बघा. हा किती येतो? हा किती येतो? हा किती येतो? आपण किती येतो? तो पण किती येतो? सगळीकडे प्रोडक्ट काय असतात ना? असतात. त्याला म्हणायचं इन्व्हर्स व्हेरिएशन. इन्व्हर्स व्हेरिएशन मध्ये प्रोडक्ट कॉन्स्टंट असतो. इन्व्हर्स व्हेरिएशन मध्ये प्रोडक्ट कॉन्स्टंट असतो. आणि डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये डिव्हिजन कॉन्स्टंट असतो. डायरेक्ट येईल त्यावेळी शिकवणार होता. आतापर्यंत मी फक्त इन्व्हर्स एक्झाम्पल देतो. इन्व्हर्स एक्झाम्पल कसं लक्षात ठेवायचं? एक गोष्ट वाढली की दुसरी काय होते सांगा? आणि पहिली गोष्ट कमी झाली की दुसरी काय होते? काय म्हणायचं? इन्व्हर्स व्हेरिएशन मध्ये काय कॉन्स्टंट असतं? प्रोडक्ट कॉन्स्टंट असतो. इन्व्हर्स व्हेरिएशन मध्ये म्हणून असं म्हणतात घरी सारखं पालक तुम्हाला, जितका अभ्यास जास्त कराल एवढे मार्क काय देतील तुमचे जास्त होतील. हे डायरेक्ट व्हेरिएशन आहे. काय सगळे जेवढा अभ्यास कमी कराल तेवढे मार्क्स होतील कमी येतील. हे काय सगळं डायरेक्ट. आता इन्व्हर्स बघायचं की नाही? अभ्यास जास्त केल्यावर मार्क्स कमी होत नाही. लक्ष द्या. आता हेच कामगारांच्या बाबतीत पण असतं. कामगार वर्कर्स नंबर ऑफ डेज असं विचार करणार. एखादं बिल्डिंगचं समोर कन्स्ट्रक्शन चालू आहे बाबा, आपल्या एकटाच कामगार आहे, एकटाच सगळं तोच करतो. खड्डे पण तोच फोडायचे, विटा पण त्यालाच लावायच्या, सगळं एकट्यालाच करायचं. किती दिवस लागतील बिल्डिंग कंप्लीट व्हायला? वर्षानुवर्ष लागेल. तेच मदतीला एखादा दुसरा कामगार आला असतं तर, 4-5 कामगार आले असतात तर कमी दिवसात झाले असते की नाही? वर्कर्स वाढल्यावर डेज काय होतात? वर्कर्स वाढल्यावर डेज काय होतात? आपला क्वेश्चन बघा काय आहे. बोथ क्वेश्चन बघूया आपण. थर्ड राहिला तर 3 persons can build a small house in 8 days. 3 persons can build a house. कशाला भरवती मोठं त्याला विचार आपण कशाला सॉल्व करायचं? 3 persons
persons can build house in 8 days. Therefore, X persons can build the same house म्हणा किंवा हाऊस म्हणलं तरी चालेल. In किती days? 6 days. In 6 days. आता तुम्ही टेबल कसं करतो बघा, पर्सन्स आणि डेज. बघा 3 पर्सन्स किती दिवसामध्ये? 8 days. आणि X पर्सन्स 6 days. ते कसलं एक्झाम्पल आपण सांगितलं तुम्हाला आता? This is an example of I will लिहितो पण समजून घ्या इन्व्हर्स व्हेरिएशन आहे. काय ते? इन्व्हर्स व्हेरिएशन. मग कशी कसं म्हणलं होतं, हा प्रोडक्ट किती, हा प्रोडक्ट किती, तुम्हाला आठवलं काय? हा प्रोडक्ट इक्वल आणि हा प्रोडक्ट सेम येतो तसं इकडे. हा जेवढं तिथं मगाशीच एक्झाम्पलला हा प्रोडक्ट जेवढा आला तेवढाच हा येतो का की नाही? याचा अर्थ 3 into 8 हा प्रोडक्ट केवढा असला पाहिजे? एवढा असला पाहिजे. हा प्रोडक्ट जेवढा तेवढाच हा असला पाहिजे. मग 6 ने डिवाइड करा. 3 into 8 upon 6 is equal to 3 2 the 2 4 the फायनल आन्सर आला x equals 4. आणि x म्हणजे कोणाचं नाही, नंबर ऑफ वर्कर्स किंवा पर्सन्स आहे. म्हणजे ते 6 दिवसात जर घर बांधायचं असेल तर किती दिवस लागतात सांगा? 4 दिवसात तुमचं घर काय होणार आहे? कंप्लीट होणार. 4 वर्कर्स तुमचं घर काय होणार आहे? ते कंप्लीट किती दिवसात? 6 दिवसात. सॉरी 4 वर्कर्सना घेऊन तुम्ही ते घर 6 दिवसात बांधून पूर्ण करा. काही शंका आहे का बघा? आता एक्सरसाइज 4.1 समजा तुमचा. उद्या 4.2 स्टार्ट करू. उद्या अपलोड करतो हा व्हिडिओ. बघत जाऊ त्याचा प्लीज.